नमस्कार. आपण सगळेच नेहमी एका गोष्टीच्या शोधात असतो, तो म्हणजे खरा टिकणारा आनंद. पण तो मिळतो कुठे? त्याचा खरा स्रोत काय आहे? गंमत म्हणजे याचं उत्तर हजारो वर्षांपूर्वीच्या एका छोट्या पण खूप शक्तिशाली श्लोकात दडलेलं आहे. आज आपण याच श्लोकामागचं रहस्य उलगडणार आहोत, जे आपल्याला एका दुहेरी आनंदाबद्दल सांगतं. म्हणजे एक आनंद जो आपल्याला इथे याच आयुष्यात मिळतो आणि दुसरा जो या आयुष्यानंतरही आपल्यासोबत असतो. हा आहे तो मूळ श्लोक पाली भाषेतला. ऐका, या शब्दांमधली जी लय आहे ना, ती आपल्याला थेट त्या काळात घेऊन जाते. हे फक्त शब्द नाहीत, तर यात एका चांगल्या सदाचारी जीवनाचं संपूर्ण सार आहे. आणि तेच सार आपण आता समजून घेणार आहोत. आणि याचा साधा सोपा अर्थ असा आहे, जो पुण्यकर्म करतो तो इथेही आनंदात राहतो आणि मृत्यूनंतरही तो आपल्या कर्मांची शुद्धता बघून खूप खूप आनंदी होतो. बघा, इथेच आपल्याला त्या दुहेरी आनंदाची कल्पना एकदम स्पष्ट होते. एक आनंद आत्ताचा आणि दुसरा नंतरचा. बरं, हा श्लोक म्हणजे काही फक्त एक विचार नाहीये, तर ते जगण्याचं एक सूत्र आहे. आणि हे खऱ्या आयुष्यात कसं दिसतं हे समजून घेण्यासाठी आपण धम्मिक नावाच्या एका व्यक्तीची गोष्ट ऐकूया. त्याचं आयुष्य म्हणजे जणू या श्लोकाचं जिवंत उदाहरणच होतं. तर श्रावस्तीमध्ये धम्मिक नावाचा एक उपासक राहायचा. तो होता तरी कसा? तर तो फक्त सद्गुणी नव्हता, तर त्याचं मन करुणेने भरलेलं होतं. म्हणजे दानधर्म करणं हा त्याचा स्वभावच होता. तो नियमितपणे भिक्षूंना अन्न आणि गरजेच्या वस्तू द्यायचा. आणि त्याचा हा चांगुलपणा इतका जबरदस्त होता की विचार करा, तो एकटा तब्बल 500 सद्गुणी उपासकांचा नेता, त्यांचा आदर्श बनला होता. आणि त्याचा हा चांगुलपणा फक्त समाजापुरता नव्हता. नाही, त्याचा प्रभाव इतका खोलवर होता की त्याची 7 मुलं आणि 7 मुली, म्हणजे एकूण 14च्या 14 मुलं त्याच्याच मार्गावर चालली. ती सुद्धा त्याच्यासारखीच सद्गुणी आणि दानशूर बनली. म्हणजे बघा, त्याने किती आदर्श कुटुंब घडवलं असेल. पण प्रत्येक कथेला एक महत्त्वाचं वळण असतं, नाही का? तर आता आपण धम्मिकच्या आयुष्यातल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या क्षणाकडे वळूया, जिथे त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या पुण्याईची जणू परीक्षाच होणार होती, त्याच्या मृत्यूशय्येवर. मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा धम्मिकने काही संपत्ती किंवा दुसरं काही मागितलं नाही. त्याची शेवटची इच्छा काय होती? तर त्याच्या कानांवर पवित्र ग्रंथांचं पठण पडावं. यावरूनच त्याची श्रद्धा किती खोलवर रुजलेली होती हे आपल्या लक्षात येतं. आणि मग ते पठण सुरू असतानाच एक आश्चर्यकारक गोष्ट घडली. अचानक 6 वेगवेगळ्या देवलोकांमधून 6 दिव्य चमचमणारे रथ तिथे अवतरले. प्रत्येक रथ त्याला आपापल्या स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आला होता. जणू काही त्याच्या पुण्याईचं फळ देण्यासाठीच ते आले होते. पण इथं खरी गंमत आहे. धम्मिकच्या व्यक्तिमत्वाची उंची आपल्याला इथेच दिसून येते. विचार करा, समोर स्वर्गातून आलेली आमंत्रणं आहेत आणि तरीही त्याने त्या दिव्य शक्तींना काय सांगितलं? तो म्हणाला, कृपया थोडं थांबा, मला पठण सुरू ठेवायचं आहे, त्यात व्यत्यय नको. म्हणजे त्याची श्रद्धा आणि एकाग्रता कोणत्या पातळीची असेल, नाही का? आता झालं असं की धम्मिकचं हे बोलणं ऐकून भिक्षूंना वाटलं की तो त्यांनाच थांबायला सांगतोय. त्यामुळे गैरसमजातून त्यांनी पठण थांबवलं आणि ते तिथून निघून गेले. भिक्षू गेल्यानंतर धम्मिकने आपल्या मुलांना शांतपणे त्या दिव्य रथांबद्दल सांगितलं. त्याने तुषित स्वर्गातून आलेल्या रथाची निवड केली आणि आपल्या मुलाला सांगितलं की त्या रथाच्या दिशेने एक हार फेक. जणू काही तो आपला पुढचा प्रवास निश्चित करत होता. आणि ते करताच त्याने अगदी शांतपणे आपला देह ठेवला. चला, आता आपण धम्मिकच्या या कथेला पुन्हा एकदा त्या सुरुवातीच्या श्लोकाशी जोडून बघूया. त्याचं आयुष्य आणि त्याचा मृत्यू यातून त्या श्लोकाचा नेमका अर्थ कसा स्पष्ट होतो ते पाहूया. धम्मिकची कथा आपल्याला त्या श्लोकातल्या दोन्ही ठिकाणी आनंद या शब्दांचा खरा अर्थ दाखवते. इथे आनंद म्हणजे काय? तर आयुष्यभर केलेल्या चांगल्या कामांची आठवण करून मिळणारं समाधान, जे त्याला शेवटच्या क्षणी मिळालं. आणि तिथे आनंद म्हणजे काय? तर त्या चांगल्या कर्मांमुळे मिळणारा स्वर्गासारखा पुढचा जन्म. धम्मिकने हे दोन्ही आनंद अनुभवले. पण या सगळ्याचा जो केंद्रबिंदू आहे ना, तो आहे त्या श्लोकातला एक शब्द, कम्म विशुद्धिम मत्तनो. याचा अर्थ आहे स्वतःच्या कर्मांची शुद्धता. खरा आणि टिकणारा आनंद फक्त कर्म केल्याने मिळत नाही, तर त्या कर्मांमागची जी शुद्धता असते त्या शुद्धतेच्या जाणीवेतून मिळतो. आणि म्हणूनच त्या श्लोकाची शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची ओळ आपण पुन्हा एकदा बघूया. तो आपल्या कर्मांची शुद्धता पाहून खूप आनंदित आणि अत्यानंदित होतो. धम्मिकच्या कथेने आपल्याला हेच तर दाखवून दिलं. त्याचा आनंद फक्त त्याने केलेल्या चांगल्या कर्मांमुळे नव्हता, तर त्या कर्मांमागच्या शुद्धतेच्या जाणीवेतून आलेला होता. आणि म्हणूनच जाता जाता हा एक विचार आपल्या सगळ्यांसाठी आहे.
स्वतःच्या कर्मांची शुद्धता पाहणं याचा आपल्यासाठी नेमका काय अर्थ आहे? कदाचित या प्रश्नाच्या उत्तरातच त्या खऱ्या दुहेरी आनंदाचा मार्ग लपलेला असेल. जरा विचार करून बघा.